हॅलो एव्हरीवन, कशा आहात तुम्ही सगळे? आय होप की तुम्ही सगळे मस्त मजेत असाल. चला तर आज आहे संडे आणि आम्हाला जायचं आहे बाहेर, त्यामुळेच मी छान अशी इथे रेडी आहे. अव्यूसुद्धा रेडी. आणि तुम्हाला एक गोष्ट गंमत दाखव. इकडे ये अव्यू, ये लवकर ये, पटकन ये. बघा, अव्यू रेडी झालाय आणि त्याला खूप घाणेरड्या सवयी लागत आहे. आणि हे बघा, याने होठ कसं फोडून ठेवलंय. कारण ना, आय डोंट नो, जेव्हा कधी आम्ही कूलर रात्रीचं लावतो ना, तेव्हा त्याचे ड्राय होऊन जातात लिप्स आणि मग त्याला ते फुटतं, रक्त पण निघतं. आणि त्यासाठीच ना आम्हाला थोडीशी काळजी घ्यायची. मी रात्री त्याला बोरोप्लस लावलेलं, मी बोरोप्लस लावलेलं त्याला आणि सकाळी ते पूर्ण सॉफ्ट झालेले. आता आंघोळ केल्यानंतर ना परत ते ड्राय झालं. हे मला आता आम्ही डॉक्टरकडे जाणार आहे विदिन अ मंथ, त्याचं वॅक्सिनेशन आहे त्यासाठी. तेव्हा त्यांना विचारायचं आहे की याला असं का होतं. पाणी तो भरपूर पितो, पाण्याचा असं त्याचा काहीच प्रॉब्लेम नाही आहे. सो चला, आज आपल्याला बाहेर जायचं आहे आणि आम्ही चाललो आहे फिनिक्स मॉलला शॉपिंगसाठी. नॉट अ शॉपिंग ॲक्च्युली, निधीला लॅपटॉप घ्यायचा आहे. सो त्यासाठीच आम्ही तिथे चाललो आहे. ती बोलली की तुम्ही पण माझ्याबरोबर चला, तिला एवढं नॉलेज नाही आणि प्रीतमला बऱ्यापैकी नॉलेज आहे या गोष्टींचं. सो त्यासाठी म्हणून तिचं मत आहे की तुम्ही पण माझ्याबरोबर चला. तसं तर आम्हाला कालच जायचं होतं, काल सॅटर्डे होता आणि काल आमची पूर्ण प्लॅनिंग तयारी झाली होती. अवयू, काय करतोस? ये इकडे. सगळी तयारी झाली इव्हिनिंगला. इवन मी पण रेडी झाली होती. 5:30-6 वाजले होते आणि सडनली रेडी होऊन आम्ही जसं निघत होतो तसं आमचं कॅन्सल झालं. कारण अव्यू खूप चिडचिड करत होता. आजकाल ना तो दुपारचं झोपत नाही आणि त्याला इव्हिनिंगला झोप येते. आम्हाला काहीतरी 5 वाजता निघायचं होतं. 5 वाजता आम्ही निघत होतो आणि त्यावेळेस त्याची चिडचिड सुरू झाली. आणि मी म्हणजे प्रीतमला म्हटलं आपण थोड्या वेळाने जाऊया, याची एखाद तास झोप होऊ देते. आणि मग त्यानंतर अव्यू झोपला आणि तो डायरेक्ट 8:30ला उठला. म्हटलं आता एवढ्या रात्री जाण्यात काहीच मिनिंग नाही. काय झालं? नाही, 2 मिनिट्स थांब, आईला बोलू दे. 2 मिनिट्स. हां, लावून देते, चलो. सो असं काहीसं आहे. सो बघा, आता आम्ही चाललो आहे थोड्या वेळाने. प्रीतम आंघोळीला गेली आहे. माझी पूजा आणि घरची जी सगळी कामं असतात ती झाली आहे. आणि बघा, याचं रडगाणं सुरू झालं टी व्हीसाठी. सकाळपासून टी व्ही आणि मोबाईल कंटिन्यू सुरू आहे. खाली वॉकला जा, मला रिमोट आणून देतो. आता मला करायचं आहे नाश्ता. तर मी आता नाश्ता तर काही बनवला नाही. सकाळी प्रीतमला इप्पी खायचं होतं. सो त्यासाठी मी छान अशी इप्पी बनवून दिली होती. त्याने इप्पी खाल्ली, अव्यूनी उपमा खाल्ला. आणि मी आता खाणार आहे पपाया. मी कट करून ऑलरेडी ठेवला, जे की मी तुम्हाला लास्ट व्हिडिओमध्ये पण दाखवलं होतं. सो चला, आता मी पपाया खाते आणि त्यानंतर आपण निघूया. हे बघा, रिमोट मला आणून देतो आणि म्हणतो हे चॅनल चेंज कर. काय अव्यू, नाही लागणार. व्यवस्थित बोल, आई लावून दे म्हणून. बघा, ते बुक तिथे पडलंय, पेन्सिल, पेन इथे, टॉईस पडल्यात आणि दिवसभर आमच्याकडे हेच चालतं. यावेळेस मी आणलेला पपया एवढा गोड आहे. त्यांनी मला 30 रुपयाला एवढी मोठी पपई दिली होती. ती मी कट करून ठेवली आणि 1-2 दिवसाच्या आधी, म्हणजे जेव्हा मी आणलं त्यानंतर ते 2 दिवस तशीच ठेवली मी. आणि त्यानंतर ना त्याला कट करून घेतलं. इतकं गोड वाटतंय, मस्त फ्रीजमध्ये थंड थंड खायला एकदम भारी वाटतं. गरजेचं आहे का प्रत्येक वेळेस तुझं लावायचंच म्हणून? आजकाल दुसरं काहीही बघायचं नसतं. त्याला फक्त आणि फक्त ABCDच बघायचं असते. आणि ह्याचमुळे ना तो पूर्ण ABCD सुद्धा शिकला आहे, जी की खरंच खूप चांगली गोष्ट आहे. आम्हाला त्याला बसून शिकवायची अजिबात गरज नाही पडली. ऑलमोस्ट 3-4 महिन्यानंतर सँडलचा मुहूर्त लागलाय. काय अव्यू, तुझं सँडल कुठे आहे? तुझी सँडल दाखव बाबांना. ही सँडल दोघांनी ट्विनिंग केली. सँडल. अरे बापले, हॅपी बेबी. चलो लिफ्ट कॉल करायला सांग बाबांना. ओके, सो आम्ही निघालो आहे आता. मस्त असं पपाया वगैरे खाल्ला आणि निघालो आहे आता. आम्ही निधीला पिक करणार आहे आणि त्यानंतर आम्ही चाललो आहे फिनिक्स मॉल. तसं तर आज आमचे 2 ठिकाणी जायचं प्लॅन आहे. फिनिक्स मॉलमध्ये एक क्रोमा आहे, जसं तुम्हाला माहितीच असेल. तर तिथनं आम्ही, म्हणजे मी आणि प्रीतम जेव्हा कधी इलेक्ट्रॉनिक्स वस्तू घेतो तर आम्ही मोस्ट ऑफ टाईम क्रोमाच प्रेफर करतो. सो तिथेच आम्ही तिला सजेस्ट केलं. किंवा जर तिला तिथे तिच्या बजेटमध्ये तिला हवं तसं नाही मिळालं तर मग आम्ही विजय सेल्सला जाऊ. पण आय थिंक प्राईस सेमच राहणार आहे. बट ठीक आहे, बघूया तिला कोणतं आवडतं, काय आवडतं, त्याच्या हिशोबाने मग आपण डिसिजन घेऊ. तिला हवा आहे लॅपटॉप आणि ती खूप दिवसाची विचार करत होती आणि फायनली आता ती घेणार आहे. आणि आज अव्यूनी ना छान नवीन टी-शर्ट घातले, पण ती त्याला थोडी लूज होते. असं तर आम्ही दुपारी झोपत नाही इव्हिनिंग झाल्याशिवाय, पण बघा आज आमच्या डोळ्यात किती झोप आली येते.
चला असो, मी तुम्हाला एक गोष्ट दाखवते. पुढे ना राईट साईडला एरो मॉल आहे बघा, तुम्हाला दिसत असेल एरो मॉल. मला या मॉलमध्ये पण एकदा जायची इच्छा आहे, पण आम्हाला अजून काही मुहूर्त नाही लागला आहे. आणि हा एरिया पूर्णपणे सोडण्यापूर्वी एकदा तरी या मॉलमध्ये मला जायचं आहे. इथे उजव्या साईडला एरो मॉल आहे आणि डाव्या साईडला एअरपोर्ट आहे. जर तुम्ही इथे कुठे राहत असाल तर तुम्हाला हा रस्ता माहितीच असेल. चला तर पुढे निघूया. तू खरंच काय लिपस्टिक मिटवायसाठी तर एक नंबर आहे. तू कर डान्स कर. धक्का देत होता माझ्या गालाला. अरे ती पोनी घातली. हो छान दिसत. अरे आवाज कमी. तू व्हॅसलीन आणला. हो थँक्यू सो मच. देऊन द्या आता मला. थँक्यू. कसं करमते की नाही इकडे. हो आता चालते. चांगलं आहे पण ॲटलीस्ट शांतता तरी आहे. बरं आहे ना, म्हणजे कोणी तिथल्यापेक्षा. interrupt नाही हा 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 चांगलं, छान छान. पुढे बोलू आपण, तिकडे पोहोचू. हो. निधीला पिक करून आम्ही फिनिक्स मॉलला गेलो आणि तिथे इतकं सुंदर बाहेरचं डेकोरेशन केलं होतं. ते बघून म्हटलं चला तुमच्याशी पण शेअर करावं. तुम्ही पण जवळपास असेल तर नक्की हे बघायला येऊ शकता. खूप सुंदर होतं. ये हा, तू मगाशी किस्सी केली ना त्याला, त्याच्यामुळे. वेलकम टू फिनिक्स मॉल. एवढं काय करणार आहे ते. पुण्यातला फिनिक्स मॉल हा सगळ्यात मोठा मॉल असा मानला जातो आणि इथे बऱ्याच ब्रँडचे छान छान शॉप्स आहेत, जिथे तुम्हाला अनलिमिटेड आणि इतके सुंदर सुंदर गोष्टी मिळू शकतात. म्हणजे ज्वेलरी, शूज, बॅग्स, क्लोथ्स, एव्हरीथिंग. सगळे ब्रँड्स असल्यामुळे तुम्हाला एकाच ठिकाणी सगळ्या गोष्टी मिळतात. पण हा थोडं कॉस्टली आहे, त्यामुळे म्हणजे घ्यायचं की नाही घ्यायचं ते आपलं डिसिजन आहे. पण तुम्ही तिथे फिरायला सुद्धा येऊ शकता. इथे थिएटर्स पण आहे. या सगळी या. अरे यार हो, तू मला मागल्या वेळेस पण बोललेली ना. सो आम्ही इथे ब्रेकफास्ट करून आलेलो, तर इथे येईपर्यंत आम्हाला काहीतरी 12:30 वाजले होते. आणि प्रीतमचं होतं की आपण जर शॉपिंगला लागलो किंवा लॅपटॉपच्या बघण्याच्या मागे लागलो तर बराच वेळ जाईल, म्हणून त्यापूर्वी आपण छान असं आपलं पेटपूजा करून घेऊया. आणि म्हणूनच आम्ही छोले भटुरे मागवले होते, जी की माझी आणि प्रीतमची ऑल टाईम फेवरेट डिश आहे. आय नो की समर आहे, तेलाचं एवढं नको खायला, पण वन्स इन अ वाईल चालतं. आणि हे खूप यम्मी होतं, खूप टेस्टी होतं. अव्यू इथे मला आणि प्रीतमला खाऊ देत होतं, कारण त्याला त्याची फेवरेट वस्तू म्हणजे चिक्की मिळाली होती मावशीकडनं. आणि त्याचबरोबर ना माझ्यासाठी आणि निधीसाठी आम्ही मिनी थाळी मागवली होती, प्रीतमसाठी छोले भटुरे मागवले होते. आणि त्यानंतर इथेच आमचं काही थांबलं नव्हतं, आम्ही मस्त असे कुरकुरे मोमोज पण मागवले होते विथ सम थम्सअप अँड ऑल. खूप मस्त आमचं जेवण झालं आणि इतकं भारी वाटत होतं. आणि हा व्हिडिओ माझ्या बर्थडेच्या पण खूप आधीचा आहे, म्हणजे बर्थडेच्या एक वीक आधीचा व्हिडिओ आहे. आम्ही मोस्ट ऑफ टाईम मोमोज जे आहे ते नॉनव्हेजच खातो, म्हणजे चिकन वगैरे. पण आता अधिक मास सुरू आहे आणि अधिक मासमध्ये मी पर्सनली यावर्षी प्रेफर केलं आहे की नॉनव्हेज नाही खायचं, आणि म्हणून आम्ही व्हेज मागवले. तसंही आमच्याबरोबर निधी होती आणि निधी प्युअर व्हेजिटेरियन आहे, सो त्यासाठी पण आम्ही व्हेज मागवलं होतं. आणि माझं असं होतं की प्रीतम आज तू अव्यूला सांभाळ, कारण मला निवांत बसून थोडंसं खायचं आहे. पण अव्यू प्रीतमला एवढा म्हणजे त्रास देत होता की शेवटी तरी त्याला माझ्याकडेच आणून दिलं आणि म्हटलं की दीपिका प्लीज याला सांभाळ आणि मला माझं खाऊ दे. कारण असं होतं की आपण थोडंसं इझिली सांभाळतो मुलांना, पण प्रीतमकडनं एवढं कधी कधी सांभाळायला नाही जात, स्पेशली खाण्यापिण्याच्या वेळेस. चल बाळा, जायचं आपल्याला. अरे चल प्रीतम, घे ना, आपल्याला उशीर होईल. चलो. फुल 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 एकदम पोट फुल. काय जिद्द चालली अव्यू. चला घरी चाललोय आम्ही. तुला आवडलं का हे अव्यू, तुला आवडलं का. चला. गुड बॉय माझं बाळ. चलो. हा खूप जास्त आवडतं, मज्जा येते त्याला खेळायला. म्हणूनच आम्ही त्याला जीन्स वगैरे नाही घातलं, एकदम लाईट कपडे घातले की हा खेळेल तिथे छान. चला चला पळा पटकन बाबाच्या मागे चला. आमचं खाऊन पिऊन झाल्यानंतर ना अव्यूला तिथे मिरर्स जे होते, जिथनं खालचं वरचं दिसत होतं तिथे त्याला थांबायचंच होतं खूप जास्ती. म्हणजे तो आम्हाला थांबवत होता तिथे, परत जाऊन तिथेच बघत होता. कसं बसं त्याला घेऊन आम्ही मग क्रोमामध्ये गेलो आणि क्रोमामध्येच आम्हाला लॅपटॉप बघायचं होतं, कारण क्रोमामध्ये सगळ्याच गोष्टी इझिली मिळून जातात. म्हणजे जे आपण ब्रँडचं हवं असेल, लेनोवो हवं असेल, डेल हवं असेल, जे काही हवं असेल, सो ती थोडेफार कॉन्फिगरेशन ऑलरेडी काढून आणली होती तिने की तिला कशा टाईपचा हवा आहे. बेसिकली तिला बेसिकच लॅपटॉप हवा होता, ज्यामध्ये तिच्या बेसिक्स गोष्टी जी
आहेत ते होऊन जातील. सो त्यासाठी म्हणून आय थिंक तिने ॲसोसचा एक फायनल केलेला आणि प्रीतमनी पण तिला तोच सजेस्ट केला, कारण त्यामध्ये बेसिक कॉन्फिगरेशन होतं आणि जास्ती महाग पण नव्हतं, तिच्या बजेटमध्ये पण येत होतं आणि ते बऱ्याच गोष्टी होत्या. मी इथे रोबो पण बघितला, कारण मला माझ्या नवीन घरासाठी आम्ही रोबो प्लॅन करतो आहे, म्हणजे अजूनही फायनल नाही आहे पण ते सुद्धा मी बघितलं. आणि इथे प्रीतम तिला हेल्प करत होता, तिला कॉन्फिगरेशन समजवण्यासाठी वगैरे मदत करत होता. आणि बघा इथे अव्यू झोपी गेला होता, कारण त्याचं पोट गच्च भरलं होतं आणि तो झोपून गेला. आता त्यानंतर काय झालं ना, म्हणजे आमचं लॅपटॉप आम्ही फायनल केला आणि ते बोलले की त्यांच्या तिथे अवेलेबल नाही आहे तो लॅपटॉप, पण त्यांनी जिथनं मागवलं आहे ना तिथनं 2 तास तरी मिनिमम लागतील. सो तेवढा वेळ काय करायचा, म्हणून मग आम्ही थोड्या वेळ शॉपिंग करायला गेलो. आम्ही ट्रेंड्समध्ये गेलो. लग्नानंतर ना आम्ही ट्रेंड्समध्ये खूपदा जायचो, म्हणजे महिन्यातून एक चक्कर तरी आमचा 100% राहायचा. पण त्यानंतर आता अव्यू झाल्यानंतर फार कमी जातो. हा एक टॉप मी तुम्हाला दाखवला ना, तुम्हाला खूप आवडलेला आणि तो घातल्यानंतर पण इतका कम्फर्टेबल आणि मस्त दिसत होता. पण प्रीतम बोलला की तो नको घेऊ तू, त्याचं असं असते ना की थोडंसं लांब टॉप घे, जसं शॉर्ट जास्ती घेऊ नको. पण मला पर्सनली शॉर्ट टॉप आवडतात, पण ठीक आहे, कधीतरी त्याच्या मनाचं कधीतरी माझ्या मनाचं असं चाललं आहे आमचं. सो इथे बऱ्याच गोष्टी मी घेतल्या, जे की तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी माझी इथली शॉपिंग दाखवणार आहे. तर अजून चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर नक्की करा. सो तुम्हाला माझं जी काही शॉपिंग आहे ती बघायला मिळेल. कॉंग्रॅच्युलेशन्स अँड सेलिब्रेशन. निधीपेक्षा तर पप्पा खुश झाले, लॅपटॉप आलाय. मासीने लॅपटॉप घेतला. से कॉंग्रॅच्युलेशन्स अँड सेलिब्रेशन. आता अभिला आईश पाहिजे. नको नको नको, चल तुला आईस. आमच्या आईश के लिए जी रहे अभी आजकल. से भाडू नाही, कामाचं आहे ते. कैसे लग रहा है आपको? आता उघडल्यानंतर काढणार. सो आमच्याकडे फायनली लॅपटॉप आला आहे निधीचा, म्हणजे तिचा लॅपटॉप आला आहे. आता कॉन्फिगरेशन वगैरे ते लोक करतील जे काही करायचं ते. आणि आता मला तुम्हाला तिची एकदम छोटीशी स्टोरी सांगायची आहे. जेव्हा ती नागपूरला होती आणि नागपूरवरून पुण्याला यायसाठी तिचे पॅरेंट्स कन्व्हिन्स्डच नव्हते अजिबात, पण काकू माझ्याशी एकदा फोनवर बोलली, तर मी त्यांना कॉन्फिडन्स दिला की काकू तुम्ही तिला बिंदास्त पाठवा, काही वाटलं तर मी आहे इथे, तिला हेल्प लागली काहीही तर. आणि ती जी धाडस काकूने केली आणि तिने केली की मला जायचंच आहे, आणि त्या धाडसमुळे ती आता इथे एवढ्या सगळ्या गोष्टी करू शकते आहे. तिने स्वतःचा लॅपटॉप घेतला आहे आणि शी इज एबल टू डू म्हणजे काही पण. आता ती एवढी कॉन्फिडंट झाली आहे, ती तिच्या आईवडिलांसाठी बऱ्याच गोष्टी करते आणि प्रत्येक मुलगी ही गोष्ट करू शकते त्यांच्या आईवडिलांसाठी, फक्त त्यांना थोडी धाडस दाखवायची आहे. आणि प्रत्येक पॅरेंट्स सपोर्ट करतात, आपल्याला फक्त त्यांना कॉन्फिडन्स द्यावा लागतो. तर काल मग आम्ही घरी आलो आणि बऱ्याच गोष्टी सुरू होत्या. मी खूप थकली होती, त्यामुळे मी व्हिडिओ एंड काल नाही केला. सो आज मी आता हा व्हिडिओ एंड करते. आय होप की तुम्हाला आमचा एक छोटासा व्हिडिओ आवडला असेल. फिनिक्स मॉलला तुम्ही नक्की व्हिजिट करा एकदा तरी पुण्यात जर तुम्ही असाल तर, किंवा तुम्ही कधी पुणे यायचा प्लॅनही करत असाल तर. बऱ्याच गोष्टी तिथे मिळतात, चांगल्या मिळतात आणि खूप सारं खाण्याची व्हरायटीज आहे. फिरायसाठी तरी या, खूप छान वाटेल तुम्हाला. आणि छान वाटलं निधीला. कॉंग्रॅच्युलेशन्स, मस्त लॅपटॉप आहे तिचा आणि ती खूप तरक्की करते आणि मला या गोष्टीचं खूप प्राऊड फील होते की ती खूप छान करते तिच्या आयुष्यात आणि तिने पुढे आणखी पण खूप छान छान गोष्टी कराव्या अशी माझी खूप इच्छा आहे. आणि तिला मला हेच म्हणायचं आहे, तिला कधीही आमची गरज पडली तर आम्ही इथे आहोत. सो चला, माझा व्हिडिओ मी इथेच एंड करते. आय होप की तुम्हाला आजचा व्हिडिओ माझा आवडला असेल. आणि मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुमच्याशी माझी जी काही शॉपिंग आहे ती शेअर करणार आहे. सो चॅनल अजून सबस्क्राईब केला नसाल तर नक्की सबस्क्राईब करा. भेटूया मस्त एका नवीन व्हिडिओमध्ये. तेव्हापर्यंत बाय.